नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल सिंक्विट टेकमध्ये. आनंदाची बातमी आहे सर्व शेतकऱ्यांसाठी. मागील त्याला सौर ऊर्जा योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहे की तुम्हाला किती टक्के अनुदान भेटणार आहे, तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत, गव्हर्नमेंट तुम्हाला किती सबसिडी देणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, तुमच्याकडे किती शेती आहे, तर तुम्ही कुठल्या पंपासाठी पात्र आहेत, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपण थोडेसे योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. योजनेची वैशिष्ट्ये अशी आहेत की जर तुम्ही सामान्य वर्ग असाल तर तुम्हाला 10% रक्कम भरायची आहे. जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असाल म्हणजेच SC किंवा ST असाल तर तुम्हाला फक्त 5% रक्कम भरून तुम्ही सोलर पॅनल आणि कृषी पंप हे घेऊ शकता. उर्वरित रक्कम जे पण आहे म्हणजेच की 90 ते 95% ही केंद्र आणि राज्य सरकार तुम्हाला अनुदानित करणार आहे. पंप क्षमता किती आहे तर 3 ते 5.5 HP पर्यंत तुम्ही HP क्षमतेचे सोलर सोलर कृषी पंप तुम्ही घेऊ शकता आणि त्याचं जी तुमची शेती असेल त्यानुसार तुम्ही त्या क्षमतेसाठी पात्र असाल. दुरुस्तीची हमी सुद्धा इथं गव्हर्नमेंट घेते की 5 वर्ष तुम्हाला दुरुस्ती करून भेटेल. विजेचं बिल येणार नाही, लोड शेडिंगची चिंता राहणार नाही, सिंचनासाठी तुम्हाला वीज पुरवठा राहील आणि दिवसाच्या वेळेत सुद्धा ते तुम्ही वापरू शकता. लाभार्थी निवड कशी करणार तर तुमच्याकडे जर 2.5 एकर पर्यंत शेती असेल तर तुम्हाला 3 HPचा पंप पात्र आहे. जर तुम्ही 2.5 ते 5 एकर शेती असेल तर तुम्ही 5 HP पंपसाठी पात्र आहेत. जर तुम्हाला 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्ही 5.5 HP पंप सुद्धा घेऊ शकता. पण हे तुम्ही मॅक्झिमम सांगतायत. म्हणजे जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे पण तुम्हाला 5 HPचा पाहिजे असेल तर तुम्ही 5 HPचा सुद्धा घेऊ शकता. योजनेसाठी कोण पात्र असेल तर शेततळे, विहिरी, बोरवेल्स आणि नदीकाठी ज्यांची शेती आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. चला तर मग आता आपण बघणार आहे की फॉर्म कसा भरायचा. तर तुम्हाला इथं वेबसाईट दिली आहे. ही वेबसाईट सेम मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार. त्यावरती आपल्याला फक्त जायचं आहे आणि इथं वेबसाईट ओपनच आहे. तिथं तुम्हाला होम पेजवरती तुम्ही येणार. त्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी सर्व्हिसेसमध्ये अप्लायवरती क्लिक करायचं आहे. अप्लायवरती क्लिक केला की तुम्हाला हा फॉर्म ओपन होणार. तर फॉर्म ओपन झाला की सगळ्यात पहिले तर त्यांनी ही माहिती मागितली आहे की तुम्ही याआधी असा कुठला अर्ज केलेला आहे का? याआधी जर तुम्ही असा अर्ज केला असेल तर तुम्हाला इथं टिक करायचं आहे आणि त्याची पूर्ण माहिती तुम्हाला इथं टाकायची आहे. पण जर का तुम्ही नवीन अर्ज करताय तर याला टिक करू नका, याला असंच ठेवा आणि डायरेक्टली सेकंड कॉलमवरती या. इथं तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि जमिनीची तपशीलची माहिती पूर्ण टाकायची आहे. तर हे सोपंच आहे. आधार कार्ड टाकायचे, जिल्हा, गावचे नाव, गट क्रमांक जे की तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावरती भेटेल, जमीन मालकाचं नाव काय, अर्जदार म्हणजेच की तुमचं नाव, अर्जदाराचे आडनाव, शेतीचा प्रकार कुठला आहे, तर शेती म्हणजे तुम्ही स्वतः करताय की तुम्ही कोणासोबत ठोक्याने किंवा शेडमध्ये करताय तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर ही सगळी माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे आणि तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID इथं टाकायचे आहे. आणि एक इम्पॉर्टंट म्हणजे जात वर्गवारी. तर हे तुम्हाला अचूक टाकायचं आहे कारण याच्यावरतीच तुमचं अनुदान ठरेल. आणि इथं अचूकच टाका कारण आपल्याला जात प्रमाणपत्र सुद्धा याच्यासोबत अपलोड करायचं आहे. तर जर तुम्ही OBC असाल आणि SC ST तर निवडसाल तर ते पुढे तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. तर तुमची जी पण जात आहे तीच टाका जेणेकरून तुमचा अर्ज रद्द होणार नाही. नंतर तुम्हाला पूर्ण तुमचा पत्ता व ठिकाण टाकायचं आहे. हे सोपंच आहे, तुम्हाला टाकण्यात येणार. जलस्रोत आणि सिंचन माहिती इथं थोडीशी द्यायची आहे. तर जलस्रोताचे कुठले प्रकार आहेत तर तुमच्याकडे विहीर आहे की तुमच्याकडे बोरवेल आहे की तुमच्याकडे शेततळ आहे. हे 3 ऑप्शन्समध्ये तुम्हाला एक टिक करायचं आहे. पाणीची गुणवत्ता कशी आहे, हार्ड आहे की सॉफ्ट आहे, या दोनपैकी एक निवडायचं आहे. शेततलाव तुमच्याकडे आहे का तर आहे किंवा नाही यापैकी दोनपैकी एक उत्तर द्यायचं आहे. सिंचनाचे प्रकार कुठले आहेत, मायक्रो आहे, ओपन आहे की पाईप आहे, म्हणजे तुम्ही पाईप वापरताय की ओपन स्प्रिंकल वापरताय की ठिबक सिंचन वापरताय, ही माहिती तुम्हाला इथं टाकायची आहे. नंतर थोडंसं कृषी तपशील की तुम्ही मागील वर्ष कुठलं पिकाचा प्रकार कुठला होता ते टाकायचं आहे. खरीप होती, रबी होती हे टाकायचं आहे. पिकाचा प्रकार कुठला होता, शेवटचा व शेवटच्या वर्षाचा ते पण इथं टाकायचं आहे. तर अशी थोडीशी माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे. नंतर तुमच्याकडे कुठला पंप असेल तर ती माहिती टाकायची आहे आणि त्यानंतर आवश्यक पंप तपशील म्हणजे जे तुम्हाला पाहिजे त्याचं तुम्हाला इथं माहिती टाकायची आहे. तर यामध्ये तुम्हाला जे दिलं आहे सपोज DC तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. पंप श्रेणी तुम्हाला वॉटरवाली सिलेक्ट करावं लागेल
आणि आवश्यक पंप कुठला आहे, सबमर्शिबल पाहिजे की सरफेसवरती पाहिजे, मीन्स इन डीपवाला पाहिजे की जो बोरवेलमध्ये जाणार किंवा विहिरीत जाणार, किंवा तुम्हाला वरच्या वरचावाला पाहिजे. आणि इथं तुम्हाला HP तुम्हाला जे आपली जे सोलर ची जी HP लागणार आहे तुम्हाला ते इथं निवड करायची आहे. तर 3 आहेत, जसं तुम्हाला आधी सांगितलंच मी, की जे तुमच्या शेतीप्रमाणे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. नंतर तुम्हाला बँकचं व्यवस्थित सगळी माहिती टाकायची आहे, कारण पैसे यावरतीच येणार आहेत. तर बँकची तपशील पूर्णपणे व्यवस्थित टाका. नंतर इथं घोषणापत्र मध्ये तुम्हाला ही जी वरची माहिती आपण टाकतोय ती व्यवस्थित आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला देण्यात आल्या आहेत. तर तिथं तुम्हाला फक्त तुमचा गट क्रमांक टाकायचा आहे. दिनांक आपोआप इथं येऊन जाते, जी आजची दिनांक असेल. वरील सर्व माहिती मला समजलेली आहे. हे सर्व तिन्ही गोष्टींवरती आपल्याला टिक करायचं आहे. नंतर आपल्याकडे आपल्याला PDF फाईल अपलोड करायची आहेत आपल्या काही कागदपत्रांची. तर त्यामधला पहिला आहे 7/12. नंतर तुमचे आधार कार्ड, चेकबुक जो आहे आपलं त्याचं एक कॅन्सल चेकची तुम्हाला PDF कॉपी लागेल, ते एक तुम्हाला लागणार, आणि पासपोर्ट आकाराचं छायाचित्र. इतर म्हणजे आता आपण जे बघतोय की फॉर एक्झाम्पल अनुसूचित जाती किंवा जमातीचं प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला सुद्धा इथं अपलोड करायचं आहे. तर ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत, आणि ही सगळी माहिती भरून झाली की तुम्हाला इथं अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर झाला की तुम्हाला इथं तुम्ही अर्जाची स्थिती सुद्धा बघू शकता की काय आहे ते अप्रूव्ड झालं आहे की नाही. नंतर तुम्हाला देयकाची रक्कम भरणा करा, म्हणजे एकदा तुमचं अप्रूव्ह झालं की तुम्ही देयकाची रक्कमवरती जाऊन तुमचं जे पण अमाउंट असेल ते तुम्ही भरू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. तर ही सगळी माहिती होती मागील त्याला कृषी पंप योजनेची. जर तुम्हाला माहिती आवडली असेल आणि अशाच नवीन जाहिराती किंवा नवीन योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या दुसऱ्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.